जळगाव जामोद तालुक्यामध्ये 22 जुलै 2023 रोजी मागच्या वर्षी जळगाव जामोद अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे कोटी रुपयाचे नुकसान झाले होते। त्या संदर्भामध्ये शासनाने मदत प्राप्त करून दिली। त्या मदतीमध्ये तलाठी ऑपरेटर व दलाल यांनी कोटी रुपयाचे शेतकरी नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकलेले आहेत आणि त्या शेतकऱ्याकडून 80,000 कोणाला लाख टाकले त्यांनी 80,000 रुपये तलाठी आणि दलालांनी वापस घेतलेले आहेत। त्याबाबत मी त्याही वेळेस मागच्या वर्षी मुख्यमंत्री महसूल मंत्री मदतोपून यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, परंतु त्याची अद्यापर्यंत चौकशी झाली नाही। आणि आता 2 महिन्यापूर्वीपासून माहिती पडलं की जे शेतकरी नाही अशा शेतकऱ्यांच्या नावावर जळगाव जामोद तहसीलच्या या तलाठी बिलेवार आहे, तलाठी आपला माटे आहे आणि तिथला ऑपरेटर आहे महादेव पाटील म्हणून, या ठिकाणी संगतमत करून शासनाचा 2.5 ते 3 कोटी रुपयाचा चुना लावलेला आहे। योग्य शेतकऱ्यांना मदत न देता बनावट शेतकरी तयार करून यांनी कोटी रुपयाची शासनाची फसवणूक केलेली आहे। त्याबाबत माझी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार होती। मुख्यमंत्री महोदयाने मागच्याच वर्षी चौकशी दिली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांना आजपर्यंत 12 महिने झाले त्या तक्रारीची दखलसुद्धा घेतलेली नाही। त्या मागणी काय तुमच्या? मागणी आहे जे दोषी लोक आहेत ज्यांनी शासनाला कोटी रुपयाचा चुना लावलेला आहे त्या लोकांकडून वसूल करून त्यांच्यावर FIR दाखल करून शासनाची फसवणुकीनं कठोर कारवाई करावी अशी जळगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख यांना शासनाकडे मागणी आहे। ॲक्च्युली जळगाव जामोद तालुक्यामध्ये मागच्या वर्षी 22 जुलैला अतिवृष्टी झालेली होती, तर त्या अनुषंगाने DBT पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत प्राप्त झाली होती। काही तलाठ्यांची रँडमली चौकशी करताना तपासणी करताना काही गावांमध्ये असं आढळलं की एका रिपीटेड पेमेंट झालेलं आहे किंवा चुकीच्या खात्यात पैसे गेलेले आहे। तर त्या अनुषंगाने डिटेल माहिती घेण्याच्या याने आम्ही एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर त्या संबंधित समितीच्या अहवालामध्ये जे नमूद शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ताबडतोब आम्ही नोटीस काढून या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना मिळालेलं पेमेंट कसं योग्य आहे याबाबत त्यांचा खुलासा आम्ही मागवला। त्यांनी सादर केलेल्या खुलासान्वये ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्याचं योग्य आहे असं आमच्या निदर्शनास आलं, त्यांना बघून इतर जे शेतकरी होते त्यांच्याबाबत आम्ही वसुलीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी हा जो प्रकार केलेला आहे ते जाणून केला असेल किंवा चुकीने झाला असेल त्यांच्यावरती काय कारवाई करणार होता? आणि याबाबत आता हे पहिलंच वर्ष होतं DBTचं आणि त्याबाबत जे संबंधित कर्मचारी होते याबाबत त्यांचा देखील आम्ही खुलासा मागितलेला आहे। त्यांच्या खुलाशाचं उत्तर प्राप्त होताच त्याबाबत किती तथ्य आहे याची आम्ही पुन्हा पडताळणी करणार आहोत आणि त्यानुसार पुढील नियमानुसार कार्य करणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।